महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। गणगण गणात बोतेच्या जयघोषाने अवघी शेगाव नगरी दुमदुमली। संतांच्या या मांदळीत 148वा प्रकट दिन सोहळा संपन्न। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरी येथे संत श्री गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन संपन्न झाला। शेगावात लाखोंच्या संख्येने भक्तांची गर्दी पाहायला मिळाली। गणगण गणात बोते नामाचा गजर, अभिषेक, पालखी, मंत्रघोषणा, संपूर्ण शेगाव नगरी दुमदुमली। दर्शनासाठी लाखोंच्या संख्येत भक्तांची गर्दी शेगावात दाखल झाली। शेगाव संत गजानन महाराज मंदिरात आज दिवसभर अनेक धार्मिक कार्यक्रम मोठ्या आनंदाने संपन्न झालेत। पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। शेगावात होणारे विविध कार्यक्रम पार पडलेत। सर्वप्रथम पंचामृत पूजा व महाराजांच्या पादुकांचा अभिषेक, पंचोपचार पूजा व महाआरती, महारुद्र स्वाहाकार यज्ञ, अखंड भजन, हरिपाठ व कीर्तन, संध्याकाळी व रात्री विशेष महाआरती। मंदिरामध्ये भाविकांकडून महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला। प्रकट दिनानिमित्त तसेच संपूर्ण शेगावमध्ये जागोजागी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। शेगाव नगरीत दिव्यांनी उजळून निघाले होते। भक्तांचे हरिनाम, भजन, कीर्तन आणि गणगण गणात बोते या नामघोषाने परिसर भक्तिरसात न्याहून निघाले होते। बुलढाणा जिल्ह्यातील जवाहर नवोदय या विद्यालयातील 37 वर्षापासून विद्यार्थ्यांनी सहभाग घेत असून सेवा व भक्ती सादर करीत आहेत। शेगाव नगरात स्वच्छता, शिस्त व व्यवस्थापनाची विशेष काळजी घेण्यात आली। भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच दर्शन रांगेची व सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात आली। प्रकट दिन सोहळ्यानिमित्ताने शेगाव नगरी देशभरातून भाविक दाखल झाले होते। अनेकांनी कुटुंबासह दर्शन घेत समाधान व्यक्त केले। सेवाभावी संस्था व स्वयंसेवकांनी यात्रेकरूंना सहकार्य करत सामाजिक बांधिलकी जपली। या पवित्र सोहळ्यामुळे संपूर्ण शेगाव नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली। भाविकांनी संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आपली श्रद्धा व्यक्त केली। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाकडून कॅमेरामॅन बंडू वाकतकर सह प्रतिनिधी भागवती रतकर, शेगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण आलो आपण आलो शेगाव नगरीमध्ये आज संत गजानन महाराज प्रकट दिन निमित्त जो दिंडी सोहळा निघाला आहे त्याबद्दल आपल्याला सर थोडी माहिती देणार आहे। ही जी गजानन महाराज संस्थांची दिंडी दरवर्षी या दिवसाला निघतो प्रकट दिनाला। या दिंडीमध्ये संस्थांच्या दिंडी व्यतिरिक्त फक्त नवोदय विद्यालय शेगावचे विद्यार्थी सामील होतात आणि हे परंपरा मागच्या 38 वर्षापासून इथं चालू आहे। हे 7वी आणि 8वी वर्गाचे विद्यार्थी आहेत। तुम्हाला माहित आहे नवोदय विद्यालय पूर्ण देशात फैललेले आहेत आणि पूर्ण जिल्ह्यामधून या मुलांचं सिलेक्शन होत असतं आणि हे जवळपास बुलढाणा जिल्ह्यातले विभिन्न भागातले विद्यार्थी आहेत जे नवोदय विद्यालयामध्ये शिकतात आणि हे विद्यार्थी सतत मेहनत घेऊन प्रॅक्टिस घेऊन हे सर्व करतात आणि याच्यासाठी जी सामग्री लागते ही सर्व आम्हाला शेगाव संस्थांच्या वतीनं जय गजानन। आपण इतर विद्यार्थ्याला काय संदेश देऊ शकणार, इतर महाराजांच्या विद्यार्थ्याला काय संदेश देऊ शकणार? इतर विद्यार्थ्यांना माझं हेच म्हणणं आहे की आपली जी संस्कृती आहे ती आपण जोपासली पाहिजे। आपल्या पुढच्या पिढीला हे माहीत पाहिजे की आपले काय संस्कार आहेत, काय नाही आणि कसं लावायला पाहिजे, कसं महाराजांची जी शिकवण आहे ती पुढच्या पिढीपर्यंत जाणं अत्यंत आवश्यक आहे। जय गजानन। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।